तुम्ही सगळ्यांनी ऐका, मला लग्न करायचंय। हा, आता म्हणशील जाशील पळून? हो, गेले होते पळून, कारण त्यावेळेला मला माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं। घरच्यांपेक्षा भावापेक्षा शिक्षण महत्वाचं होतं तुला? त्यावेळेला पळून जायचा निर्णय माझा चुकीचा असेल, आणि कारण त्यावेळेला मी फक्त 22-23 वर्षांची होते। भावनेच्या भरात घेतलेला तो निर्णय होता माझा, आणि त्या चुकलेल्या निर्णयाचं मी आज तागायत प्रायश्चित्त भोगते, या क्षणापर्यंत प्रायश्चित्त भोगतेय। इथं काय भोगायला लागते तुम्हाला आता? असं काय बोलतेस वहिनी तू? फक्त त्या कोंडलेल्या खोलीतून मला बाहेर काढलंस म्हणून सगळं काही नीट झालं असं वाटतंय का तुला? अगं, गेली कित्येक वर्ष त्या कोंडलेल्या खोलीत मी बंद होते। माझ्यावर, माझ्या मनावर काय परिणाम झाले असतील याचा कधी कोणी विचार केलाय का? नाही केला ना? अगं, ज्या वेळेला मी घरातून पहिल्यांदा बाहेर पडले ना, त्यावेळेला काही सुचत नव्हतं, मला सुधरत नव्हतं, वेड्यासारखं झालं होतं, रस्ते दिसत नव्हते मला। सूर्याचा प्रकाश ज्यावेळेला माझ्या तोंडावर पडला ना, त्याला भोळून पडले ग मी, आणि ज्या वेळेला उठले ना मी, त्यावेळेला धड मला बोलता येत नव्हतं, आणि मेलीला आत्ता तरी कुठे बोलता येतंय, कुठे स्वतःचं मत मांडता येतंय? नाही येते ना। तायडे, अगं आमची चूक झाली ग। अरे दादा, मला कोंडून घातलं ही चूक नाहीच आहे, त्यापेक्षा मोठी चूक झालीये, माझी, तुझी, आपल्या सगळ्यांची। आता काय म्हणते तू नक्की? अरे अर्जुन, बघ ना, घरच्या मुलीचे सगळे निर्णय तिचा भाऊ, तिचा बाप घेतो, हीच ती चूक। आणि मी हंबीर दादाला कधी दादा मानलाच नव्हता, तो मला माझ्या बापासारखा होता, मी त्याला बाप मानायचे। तो जे सांगेल, तो जे बोलेल, ती माझ्यासाठी पूर्व दिशा होती, कधीच त्याला उलटून प्रश्न विचारला नाही मी। पण अरे सांग ना, माझ्या पण मनात काहीतरी होतं, मला पण काहीतरी व्हायचं होतं, बनायचं होतं, शिकायचं होतं, या समाजासाठी काहीतरी करायचं होतं, आणि हे सगळं मी आत्ता बोलतीये तुमच्या सगळ्यांसमोर। त्यावेळेला नाही बोलता आलं मला दादासमोर, नाही बोलले मी। हा, आता ते नाही येत म्हणून ना, ते गेल्यावर लागली। मुद्दा त्यांचा नाहीच आहे सुजा। आता पण बघ ना सगळं काय चाललंय, ज्या वेळेला आप्पी बोलली, आप्पीने हा विषय काढला, त्यावेळेला तुम्ही सगळेजण ह्या विषयावर बोलताय। त्या अगं आम्ही विचारलं की तुला सगळ्यांनी। अरे अर्जुन, मी तेच सांगतेय, मुद्दा मला विचारायचा नाहीच आहे, माझ्या आयुष्यातले महत्वाचे निर्णय मीच घेतले पाहिजेत ना। पण तुझा निर्णय मला मान्य नाहीये। का मान्य नाहीये सुजा? भाऊजी, थांब आप्पे, आता मला बोलू देत। हे गप्पा, तू एक तर ह्या कोण लग्न करतं का? आणि जरी लग्न लावून दिलं आणि ऐन मांडवातनं पळून गेली तर? नाही जाणार पळून, कारण माझ्या मर्जीनं, माझ्या इच्छेने झालेलं लग्न असेल हे, आणि ही इच्छा काही माझ्या आजची नाहीये। गेली कित्येक वर्ष मला हे वाटत होतं, पण तुमच्याशी बोलायला, धीर एकवटायला हा आजचा दिवस यावा लागला। नियतीला, अप्पीला या घरात आणावं लागलं। का वाटू नये वहिनी? मला सांग ना, का वाटू नये? अहो पण यांना वहिनी, मला पण माझ्या लग्नात दादा पाहिजे ग, मी नाही म्हणत नाही, पण मी आता एवढंच म्हणतेय की मी फक्त शरीराने त्या खोलीच्या बाहेर आले होते ग, आजवर माझं मन तिथंच ठेसकळत होतं, तिथंच खितपत पडलं होतं ग। माझ्या भावाला सगळ्यांसमोर माझ्यामुळे नाक घासावं लागलं, या अपराधी भावनाने मी सतत स्वतःला कोसत राहिले ग। एवढ्या वर्षात आज मी घराच्या बाहेर पडले ग, मनानं आणि शरीरानं। मगाशी आप्पी बायाशी बोलायला आली, त्यावेळेला मी काहीच वेगळं बोलत नव्हते, हेच बोलत होते मी, जे आता तुम्ही मला बोलत होता ते। आणि आता मला भीतीही वाटते की माझं कधीच चांगलं होणार नाही, नाही म्हणजे मी चांगलं व्हायच्या लायकीचीच राहिली नाही आता। तायडे, अगं आम्हाला माफ कर ग, माफ कर। असं बोलून नाही होणार आहे आता। आत्या, आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी ठामपणे उभे। मला हे मान्य नाहीये। पण आम्हाला मान्य आहे।
तुझ्या मान्यानं मान्यानं काही होत नाही सुजा या ठिकाणी. सुजा, अरे घरच्या लेकीला एवढी वर्ष खोलीत डांबून घातलं होतं, त्याचं काहीतरी प्रायश्चित्त घ्यायला पाहिजेच की आता. वंस, तुम्ही करा लग्न. आम्ही सगळेजण आहोत तुमच्या पाठीशी. मग झालंच की, काय पाहिजे अजून? माझा या सगळ्याला विरोध आहे बरं का. मला हे काहीच पटलेलं नाहीये. सुजा, अरे आता सगळेजण म्हणतात ना व, मी लग्नाला एकही रुपये देणार नाहीये. आमचं आम्ही बघून घेऊ सुजा. माझी काय अपेक्षा पण नाही. आत्या, तुमचं लग्न तर भारीच झालं पाहिजे की. एकदम धूमधडाक्यात जोरात झालं पाहिजे. आप्पे, आज तू होतीस ना म्हणून मी एवढं सगळं काय बोलू शकले बघ. तुझं नसतीस ना तर मी हे कधीच बोलू शकले नसते. हो आत्या, खरं तर तुम्ही बोललात म्हणून आम्हाला सगळ्यांना कळालं का तुम्ही डिबेट चॅम्पियन होते म्हणून. ऐका नाही? हो आत्या, अगं तुझं रूप पहिल्यांदा बघितलं मी. डेंजर आहे तू. आज बघितलं, लय भारी वाटलं बघ. मग लागायचं का लग्नाच्या तयारीला? अरे होय होय होय, आधी पोरगा तर बघा, मग लावून देऊ की एकदम धूम धडाक्यात. थकली बाया कामाने झोपावं आता. बया काय ना. आई, ए आई, ए मुर्द्या, अरे तुला किती दिवस झाले सांगते पांघरायला 2 चांगल्या चादरी आणि हे बघ, हे काय आहे? काय आहे हे? अगं ते चादरीचं राहू दे, मी एक बातमी सांगतोय ती ऐक आधी. ती येडी स्मिता आत्या, तिचं लग्न ठरलंय. आता गो बाय, तिचं लगीन ठरलं? आणि कधी आणि कुणा बरोबर? अगं ठरलं म्हणजे तसं ठरलं नाही, फक्त बोलणी चालू आहे. आणि ती आत्या लग्नाला तयार झालीये. त्या आप्पीनं सगळ्यांना तयार केले. पण आई, त्या येडी बरोबर कोण लग्न करणार आहे? अरे कसली येडी तवा, मग शानी आहे ती. घरातली कामं करती, 2-4 टाइम गिळती. जिथं बोलायचं नसेल ना तिथं बराबर बोलती. नाही, तू म्हणती ते सगळं खरं आहे आई, पण आपल्या मनासारखं बी काय व्हायना बघ. आपण ना काहीतरी लय मोठा झोल केला पाहिजे, लय मोठा डाव केला पाहिजे बघ. काय डाव करणार आहे पण? त्या आप्पीनं अर्जा सगळ्याला पुरून उरायला लागलेत. मी जर तिथं असते ना तर त्या येडीचा अशा माणसाशी लगीन लावलं असतं ना की तिची आगीतून उठून फुपाट्यात पडल्यासारखी अवस्था झाली असती. अरे तुझ्या या हसण्याने एका दिवशी अटॅकने मरेल ना मी. अगं आई, तू डायरेक्ट कामच करून टाकलं ना. म्हणजे त्या येड्या आत्याचं लग्न कोणत्या येड्यावर लावायचंय ते कळलं बघ मला. होय का? अरे वा वा, मग दे की दोघांना जोडून. आणि त्या आप्पीला आणि अर्जाला बसू दे बोंबलत. नावाची हाय म्हणी, दिसती अडाणी पण भल्या भल्यांना पाजील पाणी. आपे सॉरी. का? तुझं बरोबर होतं अगं. आत्याच्या मनात काय होतं हे तू बरोबर ओळखलं होतं. मी उगाच नकार देत होतो. ठीक आहे, तू आत्याच्या काळजीपोटीच बोलत होतास ना. आणि मला एक गोष्ट कळाली, माझा नवरा लई समजूतदार आहे. अय, म्हणून एवढी सेवा झाली आहे. सेवा सेवा नाही, लॉर्ड चाललेत, लॉर्ड. लाड लाड लाड. पण आपली मला पण अजून एक गोष्ट कळली. माझी बायको लय भारी समजून सांगणारी. आपे अनिल भाऊ घेतील ना का काळजी आत्याची? अरे घेतील की. नितळ मनाचा सच्चा माणूस आहे बघतो. मला पण वाटलं तसं, पण आपण ओळखतोच किती ना त्यांना असं. अरे हो, पण आत्या ओळखतात की. त्या नाही का म्हणल्या मी आधीपासून ओळखते म्हणून? हो, बोलली ती मला पण काल बोलता बोलता की अनिल पहिल्यासारखाच आहे असं. म्हणून मला त्यांची काही काळजी नाही बघ. मला काळजी दुसऱ्याच गोष्टीची. कसली? अर्जुन, आत्याचं लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे. नाही पडणार पडणार, निर्विघ्नपणे पार पडणार हे कार्य. आपली ह्या लग्नात जर विघ्न आलं ना तर आत्या आयुष्यात परत उभी राहू शकणार नाही. तेच तर. आणि ह्याची जबाबदारी आपण दोघांनी घ्यायची. हे बघ, आजही घरातल्यांचा जरा विरोधच होता. नाही, सुजाच गडबड करल्यात काहीतरी. तेव्हा असंही डूक धरूनच असतो. यात काहीतरी मोडता घालणार तो 100%.
भाऊजी करूच शकतात काही. आपे एक काम करू ना आपण, त्यात जास्त वेळ नको वाया घालवायला. जे काय ना लवकर उरकून टाकू. हो मलाही तसंच वाटतंय. मी काय म्हणते, असे घरच्यांना प्रश्न पडलाच आहे ना कोण नवरा आहे म्हणून. मग आपण एक काम करायचं का, अनिल दादांना लवकर घरी बोलवायचं का? नाही नाही, नको नको नको, असं डायरेक्ट नको बोलवायला. नाही तर ते दिसताना असं दिसेल की यांचं सगळं ठरलंय आणि मग फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याला विचारतात, ते असं वाटेल उगाच काय ते. नाही नाही, असं नको व्हायला. तू म्हणतोय ते पटतंय मला. बरं मग एक काम करू, आपण त्यांना असं सहज भेटायला म्हणून बोलवायचं का घरी? आपलं भेटायला म्हणून बोलवायचं, मग त्या निमित्ताने ओळख होईल सगळ्यांची. असं हा, तसं करू तसं करू. अर्जुन, आत्यांची भीती अजून वाढत जाणार आहे बरं का. आता काय झालं, आता तर मान्यता दिली सगळ्यांनी. तसं नाही रे, एखाद्याच्या आयुष्यात अशी काही घटना घडून गेली ना आणि त्याचा जोरदार झटका बसला ना की माणूस विचार करतो, आत्ता काहीतरी होईल का, पुढे काहीतरी होईल का. कळतंय मला. आपण बोलत राहू त्याशी सारखं, आणि हे ना लवकरात लवकर उरकून टाकू. आप्पे, तू एक बरं केलंस हा, आत्यांचा लग्नाचा विषय काढलास ते. खरं नाहीतर आत्या बोलल्याच नसत्या कधीच, कायमच्या इथंच राहिल्या असत्या मन मारून. ताई, पण हे सगळ्यांसाठीच लागू होतं, बोललं पाहिजे. हो ना, मला तर काल विश्वासच बसत नव्हता की खरंच आत्या बोलतायत. हा, मला पण काल असंच वाटलं की ह्या आत्याच आहेत. खरं तर ना त्या विसरूनच गेल्या होत्या का त्या डिबेट चॅम्पियन आहेत म्हणून. कसं असतं ना, म्हणजे बघ ना, आत्या इतक्या वर्ष झालं आपल्या बरोबर राहतात, पण आपल्याला त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही. खरंय. पण आता मी काय म्हणते, आपल्याला मुलगा बघायला लागला आत्यांसाठी. आपल्यासाठी आता हे मोठं अवघड काम आहे, मुलगा शोधणं म्हणजे. वहिनी, मी असताना काय अवघड आहे का, माहितीये तुम्हाला. नाही तर तुमची लाडकी मैत्रीण आता इथं असती का? भाऊजी, अहो तुमची लव्ह स्टोरी होती, आत्यांचं तसं काही असणार आहे काही या वयात. आत्या तर पण खरंय खरंय खरंय. पिऊ, जरा तेलाचा घे ग. इथं आत्याची पण स्टोरी आहे की, ती कशी लपवायची? तू आत्ता गप्प बस, इथं काहीच नको. एवढ्यात पण तुमचं आहेच का काहीतरी? अगं नाही पिऊ ताई, हे तो म्हणत होता आत्याला गिफ्ट काय द्यायचं. गिफ्ट काय द्यायचं? हा, आत्यासाठी उत्तम मुलगा शोधणं ह्याच्यापेक्षा दुसरं गिफ्टच असू शकत नाही आत्यासाठी. खरंय. बर, हे झालंय तुझं ताट करून? हा, चला घ्यायचं वळायला ताई. हो हो हो, माझंही झाले. चला. अरे तायडे, आणि तुला आता एखादं स्थळ येईल ना, बघायला येतील ना, त्यावेळेला ही साडी घालायची काय. आत्या, अरे ही साडी मुलांना पसंत केलं ना, ही सुपारी फोडताना ही साडी नेसायची. अरे चला सेल्फी घेऊ आता. मी इथे. रेडी? बरं चला, आता मी आवरते, दीपाला वळायला जायचंय आणि तिथूनच मी ऑफिसला जाईन. आवरते. काही म्हणा, तू आलीस ना की घर कसं भरल्या भरल्यासारखं वाटतं बघ.
मम्मी दोन 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 पेड हे घे. आता चांगलं पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घे. जरा बुद्धी दे म्हणावं मला तुझ्यासारखी. हे नको रे दिप्या. अरे नको. पाय नको पड. दिदे आता गिफ्ट टाइम. दिप्या अमोल दादा राहिला ना बाळा. थांबा. आप्या न चुकता दरवर्षी अमोलसाठी राखी आणतीस ना? हा मग आपला अमोल गेलाय कुठं? मम्मी यावेळी मी नाही जाऊ दिला अमोल दादा. म्हणजे बापू अहो मी आता युवतेश्वरला गेले होते ना, तिथे एका मुलीने मला ही बांधली. अपूर्वा नाव होतं तिचं. माझ्या अमोल दादाला वाचवा. यावेळी मी वाचवणार अमोल दादा. दादा तुला काही झालं नाही ना? अगं मी एकदम ठीक आहे, मला काहीच नाही झालं. अजून रक्षाबंधनला आठवडा आहे, पण आज आम्ही सगळी गावच्या वतीनं तुम्हाला राखी बांधणार आहे. आप्या बोलायला शब्दच नाही आहेत बघ माझ्याकडे. अप्पे तेव्हा जर तुझ्यासारखा कलेक्टर असतं तर आपला अमोल पण वाचला असतं ना ग. मम्मी दे. अमोल दादा हे तुझ्यासाठी. इथून पुढे कधीच कुठल्याच अमोल दादाला मी जाऊ देणार नाही. मम्मी बापू दिदे तुम्ही तर लयच इमोशनल झालाय राव. हा होय होय. अहो बापू माझं गिफ्ट राहिलं की. केव्हा धरणं चाललायचं गिफ्ट गिफ्ट दे दिप्या गिफ्ट. द्या. ही शपथ. पैंजण बाळाचं पैंजण. हे आमच्या बाच्चे सरकारांसाठी किंवा बाच्चीसाठी लई सुंदर आहे. दिदे ओरिजिनल आहे. होय पोरगा मोठा झाला आपला. होय. मम्मी तुला खरं सांगू का, माझी भूक पण लय मोठी झाली ग. लवकर दे की शिरा खायला. थांबा आणते. थांबा काय बापू बघा की कसले भारी आहेत. है ना? छान आहे.